नमस्कार. एका निनावी पत्रामुळे आज नागपूर शहरात एकच खळबळ उडाली. DSS नावाच्या संघटनेने पोलीस आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात शहरात विविध ठिकाणी किरणोत्सर्गी पदार्थ म्हणजेच रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्स सीझियन 137 पेरल्याचा खळबळजनक दावा केला होता. पत्रात नमूद केलेली मुख्य ठिकाणे ही होती RSS मुख्यालय, महाल आणि रेशीमबाग येथील डॉक्टर हेडगेवार स्मृती मंदिर परिसर, भाजप कार्यालय, गणेश पेठ येथील भारतीय जनता पक्षाचे कार्यालय, सार्वजनिक वाहतूक म्हणजेच नागपूर मेट्रो, ऑरेंज आणि ॲक्वालाईन आणि आपली बस सेवा. पत्राची दखल घेत नागपूर पोलीस दहशतवाद विरोधी पथक, NDRF आणि अणुऊर्जा तज्ञांनी तात्काळ शहरात शोध मोहीम राबवली. अत्याधुनिक उपकरणांद्वारे या सर्व संवेदनशील ठिकाणांची कसून तपासणी करण्यात आली. सुदैवाने तपासादरम्यान कोणत्याही ठिकाणी किरणोत्सर्गी पदार्थ आढळून आले नाहीत. प्रशासनाने हा एक होक्स कॉल किंवा अफवा असल्याचे स्पष्ट केले असून केवळ शहरात भीती आणि घबराट निर्माण करण्यासाठी हे पत्र पाठवण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला आहे. हे निनावी पत्र कोणी आणि कुठून पाठवले याचा शोध नागपूर सायबर सेल आणि गुन्हे शाखा घेत आहे. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे. तर मित्रांनो, अशाच नवनवीन आणि अपडेटेड माहितीसाठी कृपया चॅनलला फॉलो करा आणि अपडेटेड राहा. धन्यवाद.